गडचिरोली जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बसची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली असून धावत्या एसटी बसचा मागील भाग तुटून पडल्याच्या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या घटनेनंतर जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत जिल्ह्यासाठी तातडीने नवीन, सुरक्षित व पुरेशा संख्येने एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। ब्राह्मणवाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलंय की जिल्ह्यातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदने, आंदोलने आणि मोर्चांच्या माध्यमातून नवीन एसटी बसेसची मागणी केली आहे, मात्र आजही सर्वसामान्य नागरिकांना मोडकळीस आलेल्या बसमधून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। त्यांनी पुढे असा आरोप केलाय की एका बाजूला जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित सार्वजनिक वाहतूक मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला विमानतळ उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जिल्ह्याला एअरपोर्ट पेक्षा आधी सुरक्षित आणि आधुनिक एसटी बसेसची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असल्याने या प्रश्नाकडे राज्य शासनाने तातडीने लक्ष देऊन नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे। स्वराज्य न्यूज साठी तालुका प्रतिनिधी विजय लाड, चामुर्शी।